जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. भक्ती ज्ञान वैराग्याचं यथार्थ स्वरूप प्रगट करण्यासाठी भगवंतानीच अनेक युगामध्ये अनेक संत रूपामध्ये अवतार धारण केले आणि या पृथ्वी तलावावरील जड जीवाचा उद्धार केला. आणि याच संत मांदियाळीमध्ये एक ब्रह्ममूर्ती विदेयी समर्थ संत प्रगट झाले. ते संत म्हणजे आमचे समर्थ श्री गजानन महाराज. याच गजानन महाराजांच्या अवतारामध्ये गजानन महाराजांनी आपलं आयुष्य समाधानी कसं जगावं, आपल्या आयुष्यामध्ये सेवाभाव कसा रुजवावा, आपल्या आयुष्यामध्ये एकीकरणानं कसं जीवन जगावं, आपल्या आयुष्यामध्ये स्वच्छ भाव कसा ठेवावा, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्याला समर्थ श्री गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. आणि त्याच अट्टहासासाठी हे आकारण करुणावरून आलंय भक्तकाम कल्पद्रूप श्री पांडुरंगाच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आणि या कार्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून पवित्र अशी श्री संत गजानन महाराज संगीतमय चरित्र भाव कथा, जवळजवळ भारत वर्षातील पहिलीच कथा आपल्या पवित्र अशा ऋषीवट म्हणजे रिसोड नगरीमध्ये उपस्थित आहे. आज कथेचा चौथा दिवस. कालपर्यंत गजानन महाराजांचं चरित्र पाहत असताना गजानन महाराजांच्या प्रगट कथेपासून ते गजानन महाराज बंकट लालजींच्या सदनापर्यंत कसे पोहोचले ही सगळी कथा आपण पाहिली. आणि गजानन महाराजांची ती कथा पाहत पाहत त्या कथेचा भाव काय सांगतो, त्या कथेचा अर्थ काय येतो, तो एक अर्थ पाहण्याचं चिंतन त्या कथेच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. गजानन महाराज का नग्न राहतात, गजानन महाराजांनी का गडूळ पाणी पिलं, गजानन महाराजांनी उष्ट्या पात्रवाळीवरचे भाताची शीत का खाल्ले, गजानन महाराज गणगण गणात बोते हे भजन का म्हणत होते, अशा बऱ्याचशा प्रश्नाचं चिंतन करत करत आपण गजानन महाराजांचं एक खरं चरित्र पाहण्याचा प्रयत्न केला. आणि नेहमीप्रमाणे मी आताही तुम्हाला सांगतो, संतांचं त्यातल्या त्यात विशेष करून गजानन महाराजांचं चरित्र हे फक्त आणि फक्त पारायणापुरतं वाचण्यापुरतं नाही, दर्शनापुरतं नाही, तर त्या चरित्राचं श्रवण करून, त्या चरित्राचं मंथन करून, त्या चरित्रातून आपल्याही जीवनामध्ये काहीतरी चांगलं शिकण्यासाठी ते चरित्र आत्मसात करण्यासारखं चरित्र आहे. म्हणून गजानन महाराजांच्या प्रत्येक चरित्रातून वर्तमान काळात जगत असताना व्यावहारिक आणि संसारिक दृष्टिकोनानं त्या गजानन महाराजांच्या चरित्रातला भाव आपण आपल्या जीवनामध्ये कोणता आणि कसा उतरवला पाहिजे, कालपर्यंत आपण त्याचं चिंतन केलं. आज आणि इथून पुढे सुद्धा उरलेल्या दिवसामध्ये गजानन महाराजांच्या अनेक लीलेंचं या ठिकाणी आपल्याला चिंतन करायचं आहे, श्रवण करायचं आहे. कालपर्यंत आपले 2 अध्याय बघणं झाले, अध्याय क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 2. आज आपल्याला अध्याय क्रमांक 3 या ठिकाणी प्रारंभ करायचा आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये जवळजवळ आमच्या दासगणू महाराजांनी 152 ओव्याची रचना केलेली आहे. 152 ओव्या या 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला येतात. आणि याही 3ऱ्या अध्यायामध्ये गजानन महाराजांच्या अनेक आलेख लीला जे बंकट महाराजांच्या सदनामध्ये किंवा इतर शेगाव आणि शेगावच्या पंचकृषीमध्ये गजानन महाराजांनी ज्या लीला केल्या, गजानन महाराजांकरवी गजानन महाराजांच्या भक्तांना सेवाधाऱ्यांना जो साक्षात्कार झाला, त्याचं चिंतन आज सुद्धा आपल्या या उरलेल्या 2-2.5 तासामध्ये आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऐका, बंकट लालजींच्या सदनामध्ये 2 मजल्यांचं बंकट लालजींचं सदन, आजही तुम्ही जर शेगावला गेले तर बंकट लालजींचं सदन हे राखीव ठेवलेलं आहे भक्तांसाठी.
गजानन महाराज कुठे बसत होते, आजही तो कोपरा तसाच्या तसा आहे. तिथे गादी टाकलेली आहे, भिंतीला एक लोड टेकून ठेवलेला आहे. ही जागा आहे, इथे गजानन महाराज बसत होते. आजही गजानन महाराजांच्या काही चिलमी आपल्याला गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि बंकटलालजींच्या सदनामध्ये बघायला मिळतात की कोणती चिलीम गजानन महाराज वापरत होते. असं म्हटल्यापेक्षा गजानन महाराजांच्या चिलमीची जी धुनी आहे ती अजूनही बंद नाही. तुम्ही जर गजानन महाराज जिथं बसत होते, पारायणाचा जो सभागृह आहे ना शेगावला, जर तुम्ही कधी गेले, पारायणाचा जो सभागृह आहे त्या पारायणाच्या सभागृहामध्ये जात असताना त्याच बाजूला डाव्या बाजूला भिंतीला टेकून एक धुनी त्या ठिकाणी एक चिमणी बाहेर काढलेली आहे. ती चिमणी म्हणजे काय आहे, ती गजानन महाराजांची चिलीमच आहे. आणि आज तागायत गजानन महाराज त्या धुनीच्या माध्यमातून सगळ्या भक्तांना त्यांचा अंगारा देण्याचा काम या ठिकाणी करत आहेत. अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे. गजानन महाराजांचं चरित्र आगाध अशा प्रकारे आहे. म्हणून बंकटलालजींच्या सदनामध्ये गजानन महाराजांचं वास्तव्य होतं. सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळीच तिथं एक काशीचा गोसावी गजानन महाराजांच्या दर्शनाला आला. पंचक्रोशीतील मंडळी गजानन महाराजांच्या दर्शनाला येतील हिच्यात काय नवल. मग एक काशीचा ब्राह्मण सुद्धा गजानन महाराजांच्या लीलेची चर्चा ऐकून गजानन महाराजांचं, या समर्थांचं, या योगीचं दर्शन मला व्हावं या उद्देशाने एक विचार त्याच्या अंतःकरणामध्ये घेऊन आलेला आहे. कोणता विचार आहे त्या काशीच्या गोसाव्याच्या अंतःकरणामध्ये, आणि तो एका दिवसापासूनचा नव्हता म्हणतात. आमचे दासगणू महाराज लिहितायत 3 महिन्यापासून त्यानं तो मनामध्ये विचार केला होता. 3 महिन्यापासून. आणि तो गोसावी समोर आल्यावर गजानन महाराजांनी ते बोलून सुद्धा दाखवलं. भगवे कपडे परिधान केलेले आहेत, बगलेमध्ये झोळी लटकवलेली आहे, लंगोटी लावलेली आहे, एक हातामध्ये मृगजळ आहे. आणि येऊन एका कोपऱ्यामध्ये बंकटलालजींच्या त्या सदनाच्या त्या सभागृहामध्ये, त्या हॉलमध्ये, त्या खोलीमध्ये बरीचसे मंडळी त्या ठिकाणी महाराजांच्या दर्शनाला आलेली. बराचसा गर्दा त्या ठिकाणी आता होऊ लागला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी. मी बोलतो ते चित्र जरासं डोळ्यासमोर आणा बरं का. एका गादीवर आसनावर गजानन महाराज भिंतीच्या त्या खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये भिंतीला टेकून आपल्या त्या मुद्रेमध्ये बसलेले आहेत. कधी गणगण गणात बोते, याच्यातही एक वाद आहे. कोणी म्हणतं गजानन महाराज गणी गणी गणात बोते म्हणत होते, आणि कोणी म्हणतं गजानन महाराज गण गण गणात बोते म्हणत होते. काही जरी म्हटलं तर त्याचा अर्थ एकच होतो. विठ्ठल म्हणलं तरी भगवंतच आहे आणि परमा पांडुरंग म्हणलं तरी भगवंतच आहे. म्हणून अर्थ एकच आहे त्याचा. गणी गणी गणात बोते म्हटलं तरी आणि गणगण गणात बोते म्हटलं तरी. पण आज तागायत शक्यतोवर आपल्याला गणगण गणात बोते हाच आपल्या परमार्थामध्ये आणि भक्ती मंडळीमध्ये हा जयघोष आपल्याला भजनाचा ऐकायला मिळतो. या गुरुजी आज आनंद झाला. बरीचशी पंचक्रोशीतील मंडळी या ठिकाणी आमच्या कथेला भेट द्यायला आलेली आहे. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण देवडे गुरुजी बिलखेडकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या यांच्यासाठी, कारण की आमचे गुरुजी त्यांच्या जीवनामध्ये असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवले आणि रिटायर झाल्यावर ते घरी नाही बसले. आज सुद्धा पंढरपूरला 4-4 महिन्याचे जे चातुर्मास असतात असे कितीतरी चातुर्मास त्यांनी पूर्ण केले. आणि या वर्षी सुद्धा चातुर्मासातला तो अधिक मास आलेला होता. त्या अधिक मासामध्ये सुद्धा ते पंढरपूरचं वास्तव्य करून आलेले आहेत. ते कथेला येत आहेत म्हणजे निश्चितच गजानन महाराज आपल्या कथेवर खुश आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. काही कोयाळीची मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. काही आमच्या शेनगावच्या महिला मंडळी सुद्धा इथे उपस्थित आहेत. बरीचशी मंडळी या ठिकाणी येते आहे. म्हणून आलेल्या सर्व भाविक भक्त गजानन महाराजांच्या भक्तांचं या ठिकाणी पुन्हा मी कोटी कोटी शुभेच्छा आणि स्वागत अशा प्रकारे करतोय. लक्ष देऊन ऐका. सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करण्याचा प्रयत्न करा. गजानन महाराजांचं चरित्र काहीतरी आपल्या जीवनामध्ये शिकवण देणारा आहे. त्या ठिकाणी तो काशीचा ब्राह्मण आला, काशीचा गोसावी आला
आणि काशीचा गोसावी आल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये महाराज एक इच्छा होती. त्याने एक गजानन महाराजांसाठी नवस केला होता. नवस काय होता? नवस की आपण जावं आणि गजानन महाराजांना आपल्या जवळची भांग अर्पण करावी. मी अगोदरच बोललो, गजानन महाराजांच्या चरित्राचा उल्लेख जेव्हा जेव्हा होतो, काही नास्तिक आणि अर्धवट वाचणारी मंडळी आहे की ती गजानन महाराजांना त्यांच्या चरित्रावरून आक्षेप ठेवते. आणि त्या आक्षेपामधलं एक आक्षेप म्हणजे तुमचे गजानन महाराज तर चिलीम फुके होते, तुमचे गजानन महाराज तर भांग पित होते, तुमचे गजानन महाराज तर भांग ओढत होते. पण लक्ष देऊ नाही का, आमच्या गजानन महाराजांनी भांगाचा स्वीकार केला, आमच्या गजानन महाराजांनी चिलमीचा स्वीकार केला. पण याच्या मागे सुद्धा महाराज काय आहे? याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. याच्या मागे सुद्धा एक कारण आहे. ऐका बरं का, काशीचा तो गोसावी घेऊन आलेला आहे आपल्या झोळीमध्ये एक पोटोळी. कशाची? त्या गांजाची. आणि त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा आहे की हा गांजा आपण कोणाला अर्पण केला पाहिजे, हे भांग आपण त्या ठिकाणी कोणाला अर्पण केलं पाहिजे. हे जी चिलीम मध्ये टाकून जी धुनी त्या ठिकाणी गजानन महाराजांना ओढण्यासाठी आपण अर्पण केली पाहिजे, ही गजानन महाराजांना दिली पाहिजे. हा नवस होता त्या गोसायाचा. नवस होता की आपण गजानन महाराजांना भांग अर्पण केला पाहिजे. पण अंतःकरणामध्ये एक भीती सुद्धा होती. कारण की कसं असतं, जरी तो गोसाई असल्यामुळे त्या गोसायाला त्या भांगेची सवय होती, त्या व्यसनाची सवय होती. पण गजानन महाराजांनी अजून भांगेला स्पर्श सुद्धा केला नव्हता. आणि एवढी मंडळी इथे उपस्थित आहे, एवढ्या मंडळी समोर आहे हा भांगाचा नवस फेडणं हे मला त्या ठिकाणी शक्य वाटत नाही. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये एक भीती होती. काय केलं पाहिजे? त्या कोपऱ्यात बसून कित्येक वेळापासून तोच विचार करू लागला. नवस तर फेडायचा होता, भांग तर गजानन महाराजांना अर्पण करायची होती, पण द्यावं कसं? पण गजानन महाराजांना ती इच्छा त्याच्या अंतःकरणातली कळाली. बरं का, ऐकणारी मंडळी मनातल्या मनात शंका उत्पन्न करत असेल, नवस करायचा होता तर भांगेचाच केला का? नवस करायचा होता तर त्या व्यसनाचाच केला का? नवस करायचा होता तर त्या वस्तूचाच अशा प्रकारे केला का? दुसरा कोणता एखादा नवस करायचा होता का? बरं त्यांनी भांगेचा नवस केला असेल? याचं कारण आमचे दासगणू महाराज आमच्या गजानन विजय ग्रंथामध्ये सांगतात. त्यांची एक ओवी आहे, जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी, आणि मानी सर्वोत्तपरी, हीच वस्तू उत्तम. माणसं नवस कोणता करतात माहित आहे का? आपल्याला जी वस्तू आवडते, ती आपली आवडती वस्तू आपल्याला जो व्यक्ती आवडतो त्याला आपण अर्पण करावी. म्हणून त्यांनी सुद्धा, त्या गोसाईने सुद्धा भांग गजानन महाराजांना अर्पण केलं पाहिजे, अर्पण केली पाहिजे. हा नवस त्याच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला. याचं कारण तेच आहे. तुम्ही आताही बघा, जर आपल्या एखादा घरचा व्यक्ती, आपले वडील, आपली आई, एखादा जवळचा नातलग जर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला, तर काही भागामध्ये दहादी, काही भागामध्ये तेरवी, काही भागामध्ये सावण्याच्या नियमाला भाग बदलून नियम बदलतात. त्यांच्या घरचे त्यांचे जे पुढचे भावी पिढीतले जे काही लोक असतील, मुलं असतील, मुली असतील, ते काय करतात? एका पदार्थाचा त्याग करतात. आणि शक्यतो तो पदार्थ कोणता असतो माहितीये का? तो पदार्थ त्यांच्या आवडीचा असतो. एखाद्याला जर चहा आवडत असेल तो म्हणतो मी माझ्या आईसाठी आता 1 वर्ष काय करेल? चहाचा त्याग करेल. ज्याला भात आवडत असेल तो म्हणतो मी माझ्या बाबासाठी 1 वर्ष कशाचा त्याग करेल? त्या भाताचा त्याग करेल. मला सांगायचं काय, नवस करणं तसं तर आमच्या तुकाराम महाराजांचं एका ठिकाणी प्रमाणे आहे बरं का. नवसाविषयी तुकाराम महाराज बोलतात, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, गजानन महाराजांनी नवसाचा विरोध केलेला आहे. गजानन महाराज म्हणतात नवस करू नका, पण नवस कशासाठी केला पाहिजे? नवस कोणता केला पाहिजे? आजकालचे नवस हे देवासाठी नसतात, आजकालचे नवस हे आपल्यासाठी असतात. कित्येक देवीच्या मंदिरापुढे महाराज बोकड्याची, जनावराची बली दिल्या जाते, कोंबड्याची बळी दिल्या जाते, जनावराची हत्या केली जाते नवसाच्या नावावर. ती हत्या महाराज नवसाच्या नावावर देवी देवतेला अर्पण केल्या जाते. खरंच देवी आणि देवता त्याच्यातून आनंदी होऊन आपल्याला सुख आणि समाधान देत असतील का हो?
देतच नाही. ते नवस कसे आहेत महाराज? आपले पोट भरण्यासाठी आहेत, आपल्या स्वार्थासाठी आहेत, आपल्या स्वार्थासाठी. फक्त लेबल लावला आपण त्याला नवसाचं. ऐका, मी काल सुद्धा बराचसा वेळ या गोष्टीवर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अरे परमार्थ करायचा आहे तर श्रद्धेने करा, उघड्या डोळ्यांनी करा, अंधश्रद्धेने आणि डोळे मिटून परमार्थ करू नका. निष्पाप जीवांची बली देऊन निष्पाप जीवांची हत्या करून कोणताच भगवंत तुम्हाला प्राप्त होत नाही आणि तुमचा परमार्थ त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. पुण्य तर नाहीच नाही, पण पाप लागल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. मग तुम्ही म्हणसाल महाराज, एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात नवस करायचं नाही, एकीकडे गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आम्हाला नवसाच्या कथा त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. मग आम्ही केलं काय पाहिजे? नवस आहे म्हणजे तरी नेमकं काय? मी एक नवसाला एक समानार्थी शब्द मांडलेला आहे. काय शब्द आहे नवसाला समानार्थी शब्द? नवसाला समानार्थी शब्द आहे सकारात्मकता. नवसाला समानार्थी शब्द आहे प्रयत्न. नवस करणं म्हणजे काय? देवा, आमच्या घरामध्ये या गोष्टीचं एक दुःख आहे रे, एक संकट आहे रे. माझी जर तू इच्छा पूर्ण केली ना तर आमका मी तुला देईल. बरं, देवाला गरज नाही महाराज, की देवानं दिलेलं आहे सगळं आपल्याला. पण एक आपल्या अंतःकरणात सकारात्मकता उत्पन्न झाली पाहिजे. त्या दुःखाचा सामना करण्याची ताकद आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. त्याच्याच पाठी महाराज जुनी रूढी निर्माण झालेली आहे. त्या रूढीला आपण नाव दिलेलं आहे नवस. नवस. एखादं संकट आपल्या जीवनामध्ये यावं आणि संकटाच्या काळामध्ये सहजच एखाद्या आजीच्या मुखातून नाव निघावं, गजानना या संकटातून निवारण दे रे बाबा. शेगावला येऊन तुझ्या चरणी मी नतमस्तक होईल, तुझ्या चरणी मी नतमस्तक होईल. संकट दूर होत न होत, पण नवस केल्याबरोबर अंतःकरणामध्ये काय होतं? सकारात्मकता निर्माण होते. कशाची? नाही, आता मी गजानन महाराजांना नवस केला, आता आपलं वाईट होणार नाही, आता आपलं चांगलंच होईल. ही सकारात्मकता आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. याच्यासाठी नवस आहे, याच्यासाठी नवस आहे. म्हणून नवस म्हणजे तरी काय? तर नवस म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये आपल्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी शक्ती उत्पन्न झाली पाहिजे. याच्यासाठी संतांचा किंवा भगवंताचा अंतःकरणात विचार करून त्याच्या पुढे केलेली मागणी म्हणजे त्याचं नाव आहे नवस. त्याचं नाव आहे नवस. ती सकारात्मकता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून कान उंच करून ऐका, आपल्याला त्याला काही देण्याची गरज नाही, त्यानेच आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण एक आपल्या अंतःकरणातली शक्ती, आपल्या अंतःकरणातली सकारात्मकता वाढवण्यासाठी हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं. म्हणून तो नवस, आणि तो नवस त्याने केला. आणि भांगेचा का केला? कारण की भांग त्या गोसायाला आवडत होती. म्हणजे आताही तुम्ही बघा, बरेचसे जे शक्यतो जे संन्यासी साधू, जे संन्यासी गोसावी असतात ना, जे संसारात नसतात, ते कामाधी विकार आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कशाचा स्वीकार करतात? त्या भांगेचा स्वीकार करत असतात. त्यांना ती एक जडीबुटीच आहे, पण त्यांना बरं का आपल्यासाठी नाही. लक्ष देऊ नये का? नाहीतर बरेच लोक काय करतात माहित आहे का? या देवादिकांच्या साधू संतांच्या कथेच्या नावावर सुद्धा आजकाल व्यसनाचा काय झालेला आहे, समाजामध्ये परिणाम वाढलेला आहे, समाजामध्ये परिणाम. आणि आम्ही जर त्यांना म्हणलं अहो किती बिड्या ओढतात, ते म्हणतात तुमचे गजानन महाराजांनी चिलीम ओढली तर चालते ना, आम्ही बिड्या ओढल्या तर चालत नाही का? अरे ते गजानन महाराज आहेत, ते संत आहेत, ते संन्यासी आहेत, ते कशासाठी करतात आणि आपण कशासाठी करतोय हे जरा आपल्याला कळालं पाहिजे ना. एका गावात 4 माणसं होते, 4 माणसं मित्र होते, मित्र. आणि जिथं वेळ मिळेल तिथे चिलमीमध्ये गांजा भरायचा आणि ती चिलीम त्या ठिकाणी महाराज गावामध्ये ओढत बसायचं. सारखं त्यांचं जे धुपट चालू. गावातले काही प्रतिष्ठित वयोवृद्ध माणसं त्यांना नेहमी टोकायचे, का रे कळत नाही का? एवढ्या गावाच्या मध्ये चौकामध्ये चिलीम फुकत बसता, या गावातल्या लहान लहान मुलांच्या मनावर काय परिणाम पडतील? बिलकुल उद्यापासून गावामध्ये मला तुम्ही चिलीम ओढताना दिसले नाही पाहिजे. बिलकुल उद्यापासून मला गावामध्ये तुम्ही गांजा ओढताना दिसले नाही पाहिजे. आता लोक जागा बदलतील पण गांजा ओढणं सोडणार नाही. अवघड परिस्थिती आहे महाराज व्यसनाची. त्यांनी विचार केला एक काम करू म्हणे, काय ते गावाच्या बाहेर टेकड्यावर त्या मारुतीचं महादेवाचं मंदिर आहे गावाच्या बाहेर टेकड्यावर. आणि तुम्ही शक्यतोवर बघा
महादेवाचे मंदिर गावाच्या बाहेर टेकड्यावर खोलात असेच तुम्हाला बघायला मिळतील। तुम्ही जर आमच्या गावाला देऊळगावला आले ना तर पेनगंग्याच्या काठावर महादेवाचं मंदिर आहे। खाली काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं। अडचणीत मंदिर आहेत महाराज महादेवाचे। त्या गावाच्या बाहेर टेकडीवर महादेवाचं मंदिर हे चारीच्या चारी मित्र त्या ठिकाणी गेले आणि गांजा ओढत त्या ठिकाणी चिलीम फुकत बसले। आता तेही एक व्यसनच आहे आणि ते गांजा ओढल्यानंतर त्यांना तो गांजा चढला आणि काहीच त्यांना सुचत नव्हतं आणि ते चौघ जण एकमेकांमध्ये विचार करू लागले का रे गावातले लोक आपल्याला गांजा ओढू देत नाही, चिलीम ओढू देत नाही, आपण याला आपल्याला रोज या टेकड्यावर चढून महादेवाच्या मंदिरावर यावं लागतं। एक काम करू हे मंदिरच उचलू आणि गावामध्ये घेऊन जाऊ। आता मंदिर यांना उचलल्या जात होतं का? पण ते व्यसनामुळं त्या गांजामुळे त्यांचं डोकं भ्रमित झालं होतं ना। महाराज चौघानं चारी कोपरे पकडले आणि सुरू केली ताकद लावणं, जोर लगा के हैशा। आता ते पुरातन मंदिर जुनं, जोर लगा के हैशा, जोर लगा के हैशा। चौघाच्याही पत्न्या वाट पाहून पाहून बेजार, बिचाऱ्या पतिव्रता होत्या, जेवायचं होतं पण पती जेवल्याशिवाय आपण कसं जेवणार। चौघींनी एकमेकी सोबत चर्चा केली। चर्चा आणखी त्यांना कळालं की आज आपले नवरे महादेवाच्या मंदिराच्या टेकड्यावर जाताना दिसले, वेळ होतोय म्हणून चौघीच्या चौघी त्यांना बोलवण्यासाठी तिथं गेले। गेल्यावर पाहतात तर काय आपल्या मालकांचा पराक्रम चालू होता। त्यांनी ते चार कोपरे मंदिराचे पकडले होते आणि त्यांची ताकद लावणं चालू होती मंदिर उचलण्यासाठी। एका बायकोला असा राग आला, पायातली चप्पल काढली, दुरूनच नियम धरला, आपल्या नवऱ्याला फेकून मारली। ती चप्पल त्याच्या पाठीवर पडली की त्यानं आपल्या मित्राला आवाज दिला, अरे एक वीट पडली, लाव ताकद, लाव ताकद। आता वीट पडली होती का चप्पल पडली होती हे सुद्धा महाराज आपल्याला कळत नाही। असो मी बोलतो कशा करताना लोक फार महाराज मोठे हुशार, चिलीम घेऊन महादेवाच्या मंदिरावर आणि यांचे जय घोष बघा कसे असतात। जय भोलेनाथ टेकड़ी वाले, चिलीम भरी है ताजा और दम लगाने तू भी आजा। महादेवाला बोलतात महादेवाला। अरे देवाच्या नावावर असे उपक्रम करू नका। महादेवानं चिलीम नाही पण विष प्राशन केलं। तुम्हाला पियायचं असेल महादेवाच्या नावावर तर विष पिया। ऐका ना मी बोलतो कशा करताना, हे साधू संत गोसावी संन्यासी यांनी भांगेचा स्वीकार केला पण काहीतरी विकारावर विजय मिळवण्यासाठी केला। आणि गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये जर गजानन महाराजांनी चिलीमाचा स्वीकार जर का केला असेल, गजानन महाराजांनी त्या भांगेचा स्वीकार जर का केला असेल तर याचं उत्तर आहे महाराज काय, आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी। आणि गजानन महाराज आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करतात। अरे जो व्यक्ती आपल्या भक्तासाठी कोरड्या काळ्या खट्ट दगडातून पाणी आणू शकतो तो चिलमीच्या भांगेचा स्वीकार करू शकणार नाही का? म्हणून त्या गोसायाची जी आवडती वस्तू होती ती आवडती वस्तू आपण गजानन महाराजांना दान करावी। नवस त्यांनी त्या ठिकाणी असा मनात बोलून दाखवला होता आणि त्या नवसाला आज तागायत 3 महिने झाले होते। त्या कोपऱ्यात येऊन तो बसला होता, त्याला समोर जाण्याची भीती त्या ठिकाणी वाटत होती, भीती वाटत होती। पण गजानन महाराजांनी आजूबाजूला जे सेवाधारी भक्त मंडळी होती त्यांना सांगितलं, तो कोपऱ्यात जो गोसाई बसलाय ना भगवे कपडे घालून त्याला आणा समोर, आणा समोर। त्याला आवाज दिला, महाराज तुम्हाला समोर बोलवतात, या या समोर या। घाबरत घाबरत तो गोसाई त्या ठिकाणी पुढे आला आणि पुढे आल्यानंतर गजानन महाराज त्या ठिकाणी त्याला लागलीच म्हणू लागले। अजून तो गोसाई गजानन महाराजाला काहीच बोलला नव्हता बरं का ना, मी नवस केला हे गजानन महाराजाला तो गोसावी बोलला नव्हता। मला तुम्हाला भांग अर्पण करायची आहे हे सुद्धा शब्द त्या गोसाव्यांनी गजानन महाराजांच्या पुढे मांडलेले नव्हते। पण आपोआप गजानन महाराजांना कळालं, आपोआप का, कारण की आमचे गजानन महाराज त्रिकालज्ञ आहेत, त्रिकालज्ञ। तिन्ही लोकांमध्ये पुढे काय चाललंय हे गजानन महाराजांना त्या एका ठिकाणी बसून कळत होतं। का, मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं, कारण की ते समर्थ आहेत, कारण की ते योगी आहेत। तुम्ही ज्ञानेश्वरीचा ग्रंथ काढा, अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 269 काढा। त्या ओवी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी योग्याची शक्ती सांगितलेली आहे, योग्यांची शक्ती। काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, मग समुद्र पैलाडी देखे, स्वर्गीचा आलोचू ऐके, मनगोत ओळखे मुंगी येचे। त्या योग्याची शक्ती आहे महाराज, त्याला समुद्राच्या पलीकडचं दिसतं, त्याला स्वर्गातलं कळतं, नाही नाही मुंगीच्याही मनातलं त्या योग्याला कळतं। मग माणसाच्या मनातलं कळणार नाही का?
या ज्ञानेश्वरीच्या ओवीप्रमाणे गजानन महाराजांना आपोआपच अगोदर कळालं की हा काशीचा गोसावी इथे कशासाठी आला होता. चाल, तुझ्या झोळीतली ती पोटळी काढ. 3 महिने झाले तुझ्या नवस करून ती पोटळी सांभाळतोय. 3 महिन्यापासून मला अर्पण करायची आहे ना, चल काढ. हे ऐकल्याबरोबर महाराज त्या गोसाईनं गजानन महाराजचा पुढे लोटांगणच घातलं, लोटांगण घातलं आणि आवडीनं आपल्या झोळीतून ती भांगची जी पोटोळी आहे ती बाहेर काढली आणि बाहेर काढून गजानन महाराजांना भीत का होईना पण अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्पण केली. आणि अर्पण केल्यानंतर हात जोडले त्या काशीच्या गोसाव्यानं गजानन महाराजांपुढे. महाराज, काय रे, माझी एक मागणी आहे तुम्हाला, मागणी, माझी एक इच्छा. काय मागणी आहे बाबा तुझी, काय इच्छा आहे? आमचे दासगणू महाराज लिहित आहे, काय विनंती केली त्या काशीच्या गोसाव्याने गजानन महाराजांपुढे. आठवण माझ्या बुट्टीची नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा. एवढंच करा. काय करा? माझी आठवण तुम्हाला सदैव राहावी म्हणून या बुट्टीचा, या भांगेचा सदैव तुम्ही काय करा? स्वीकार करा, सदैव स्वीकार करा. कशासाठी? फक्त माझी आठवण तुम्हाला त्या ठिकाणी राहिली पाहिजे. मागणी मागितली, बरं, मागणी मागितली. तसं तर आमचा वारकरी संप्रदाय सांगते, काही मागणी हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत सांगत असे किंवा बोलत असे. ऐका ना, मी सांगतो कसं करताना. मागणं हे जरी चुकीचं असेल पण भगवंता पुढे कोणी काय, कधी, कुठे, काय मागावं हे सुद्धा त्या ठिकाणी कळालं पाहिजे, बरं का. एका राजाच्या कैदखान्यामध्ये हजारो कैदी बंद होते, हजारो कैदी. आणि त्या दिवशी राजाचा वाढदिवस होता, वाढदिवस. राजाने आपल्या प्रधानाला बोलवलं. म्हणे, प्रधानजी, आज माझा वाढदिवस आहे, वाढदिवस. मग माझी इच्छा आहे, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या कैदेमध्ये जितके कैदी आहेत त्या सगळ्यांना मुक्त करून टाकावं. असे मूर्ख राजा असतात, पण अशा मूर्ख राजाचे प्रधान मात्र हुशार असतात. त्या प्रधानाने विचार केला. म्हणे, राजन, ते कैदेमध्ये जे आहेत ते काय साधू संत नाही, ते काय समर्थ योगी नाही, ते कैदी आहेत, लुटारू आहेत, डाकू आहेत, खुनी आहेत. त्यांना जर आपण मुक्त केलं ना तर ते आपल्या राजनगरीमध्ये हौदोस मांडतील. मग काय केलं पाहिजे? माझ्या वाढदिवसानिमित्त मुक्त करू नका, पण त्यांना एक संधी द्या, त्यांच्या जीवनात काहीतरी एक इच्छा पूर्ण करण्याची. त्यांना म्हणा, तुम्हाला जे मागायचं ते मागा, आज मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त तुमची इच्छा पूर्ण करतो. मागणी मागायची, पण काय मागणी मागायची हे पण आपल्याला कळालं पाहिजे, बरं का. ऐका, गेले महाराज, राजा, प्रधान, काही सैनिक त्या कारागृहामध्ये सगळ्याला लाईनीमध्ये उभं केलं. कळालं सगळ्यांना आज राजाचा वाढदिवस आहे, सगळ्यांची एक एक इच्छा पूर्ण होणार आहे. आणि नंबरवारी प्रत्येकाला विचारलं जाऊ लागलं, काय तुमची इच्छा, काय तुमची इच्छा? पहिल्यानं सांगितलं, म्हणे, राजन, आमच्या या कैदखान्याच्या रूम मध्ये ना फार ढेकणं आणि मच्छर झाले हो, त्या मच्छराचा आणि ढेकणाचा काही बंदोबस्त करा. दुसऱ्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे बाबा? म्हणे, वरण फारच पातळ होते हो, जरासं घटवट वरण करा. तिसऱ्याला सांगितलं, तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा एवढीच आहे की मला जरासं थोडा वेळ जरासं काही खेळ खेळायला मिळालं तर माझी त्या इच्छा आहे. माझ्या कैदेमध्ये, माझ्या रूम मध्ये दुसरा जर मला एखादा साथीदार दिला तर माझं त्या ठिकाणी वेळ निघून जाईल, काही हरकत नाही. अशीच कोणी ना कोणी काही ना काही मागणी करू लागले. शेवटचा एक कैदी उरला. त्याला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? म्हणे, माझी जर इच्छा पूर्णच होत असेल मी मागितलेली तर माझी एकच इच्छा आहे, या कैदेतून मला काय करा? मुक्त करा, मुक्त करा. आता इच्छा पूर्ण करण्याचं त्या ठिकाणी वचन दिलं होतं राजाने. त्या कैदेला मुक्त तिच्यातून करून टाकलं आणि मग बाकीचे डोक्याला हात मारून घेऊ लागले. संधी जीवनामध्ये प्राप्त झाली होती, पण त्या संधीचं सोनं करणं सुद्धा क्रमप्रात आहे, आपल्याला ते कळालं पाहिजे. ऐका, मी बोलतो कशा करताना. मागणी केलेली आहे कोणी? त्या काशीच्या गोसाव्यांनी. महाराज, तुम्ही आता माझ्या पोटोळीचा, तुम्ही माझ्या आता बुट्टीचा, तुम्ही माझ्या आता या भांग्याचा स्वीकार केलेला आहे, पण माझी आठवण सदैव तुम्हाला राहावी याच्यासाठी तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा. आणि आमचे महाराज, आमचे भगवंत, आमचे संत भक्ताची इच्छा पूर्ण करतात. अरे, आमचे भगवान शंकर अंजनीनं एक वरदान मागितलं, एक वरदान.
आमच्या अंजनी मातेनं भगवान शंकराला काय तू माझ्या पोटी जन्माला ये, आणि अंजनी कोणत्या कुळातली होती? मरकट योनीतली, वानर योनीतली आमची अंजनी माता होती. पण भगवान शंकरांनी त्याचा विचार केला नाही. प्रभात समयी मुख न पहावे मरकटाचे. एका ठिकाणी प्रमाण येते महाराज, सकाळी सकाळी वानराचं मुख पाहू नये अशी योनी समजल्या जाणारी असताना सुद्धा आमचे भगवान शंकर त्या योनीमध्ये अवतीर्ण झाले आणि त्या वानर योनीला सुद्धा काय करून टाकलं? पवित्र करून टाकलं. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले पोटी, हो अंजनीच्या तपासाठी, महारुद्र अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. वानर योनीमध्ये महाराज भगवान शंकरांनी आमच्या मारुती रायाच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि मरकट योनीला सुद्धा काय करून टाकलं? पवित्र करून टाकलं. आणि वानराला सुद्धा आपण महाराज आता भगवंताचा दर्जा दिला. भगवंताचा तुम्ही आता जवळजवळ प्रत्येकापर्यंत व्हिडिओ आलेच असतील. परवा मारुती रायाचं रूप असलेलं एक मरकट, एक वानर आपल्या कथेमध्ये भगवान त्याच्या रूपानं, हनुमंतरायाच्या रूपानं प्रगट झालं आणि या ठिकाणी येऊन गजानन महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन इथून त्या ठिकाणी प्रसाद ग्रहण करून हळूवारपणे त्या ठिकाणी निघून गेलं. याची दखल सगळ्या टीव्ही चॅनलनं घेतली. बरं, जवळजवळ एबीपी माझा, IBM लोकमत, लोकशाही या सगळ्या चॅनलवर या बातम्या आहेत आपल्या कथेच्या. आणि व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या द्वारे तर सगळ्या महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या या कथेची ती क्लिप या ठिकाणी व्हायरल झालेली आहे. आशीर्वादच म्हणावा लागेल तो. म्हणून लक्ष देऊ नये का मी बोलतो कसा करताना? भगवंत आणि संत आपण जी जी इच्छा करतो ना ती ती इच्छा काय करत असतात? पूर्ण अशा प्रकारे त्या ठिकाणी करत असतात. बाबा किंवा आई जेवायला बसली ना आणि लेकरू जर अंगणात आलं तर अंगणात आलेल्या लेकराला बाबा पाहतात आणि त्याला आवाज देतात, ये बाळा ये, मी जेवण करतोय, जेवण कर. ते लहान असतं, ठुमकत आपल्या बाबाच्या ताटाजवळ येतो, बसतं. मग बाबा पोळीचा घास मोडतात आणि हलगूत त्याच्या तोंडामध्ये मुखामध्ये तो घास भरवतात. बाबानं माझ्या मुखामध्ये घास भरवला हे मुलाला कळतं आणि मुलगा सुद्धा त्या ठिकाणी, ते बाळ सुद्धा एक छोटूसा घास मोडतं आणि बाबानं जसं मला भरवलं तसं मीही बाबाच्या तोंडामध्ये घास भरवला पाहिजे. या अनुषंगानं बाबाच्या मुखात घास घालण्याचा प्रयत्न करतं, पण तोंडात घालता घालता ते बाबाच्या नाकातच घालतं. गमतीचा प्रसंग आहे महाराज, प्रेमाचा आहे. पण बाबा काय रागवतात का? हसतात घरातले. आई म्हणते टाक टाक टाक, त्या बाबानं नाकात दम आणला आणि येरीन तेरी, बंद कर बाबाचं नाक.
गमती जमती असतात महाराज, प्रेम असते. आणि गजानन महाराजांचे तुम्ही आम्ही सगळे काय आहोत, लेकरच आहोत. जसं आई वडील लेकराच्या पूर्ण इच्छा जिन्सा पूर्ण करतात ना, तसं गजानन महाराज लेकरू म्हणून आलेल्या त्या काशीच्या गोसाव्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडेफार जराशे घोटाळले बरं, किंचित. गजानन महाराज विचार केला गजानन महाराजांनी, तुम्ही जर ग्रंथ वाचला तर कळेल तुम्हाला. गजानन महाराजांनी जर असा विचार केला, पण त्या ठिकाणी माय लेकराच्या नात्याप्रमाणे त्याला लेकरू समजून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितलं, काही हरकत नाही, तुझी आठवण सदैव मला आणि सगळ्याला राहावी, यासाठी मी तुझ्या बुट्टीचा सदैव काय करील, स्वीकार करील. म्हणून त्या गोसाव्याला सुद्धा आनंद झाला आणि काही दिवसाचं वास्तव्य त्या गोसाव्याने तिथं शेगाव ग्रामी केलं आणि नंतर तो तिथून त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. गजानन महाराज कधी कधी शांत बसायचे, तर कधी कधी गणगणगणात बोते असं भजन त्या ठिकाणी म्हणत राहायचे. कधी कधी तर गजानन महाराजांच्या मुखातून वेद अक्षर त्या ठिकाणी निघायचे आणि मग गावामध्ये चर्चा व्हायची, अरे आज तर गजानन महाराजांच्या मुखातून मी एक श्लोक ऐकला. मग कोणी म्हणायचं का रे ते ब्राह्मण असतील का, कोणी म्हणायचं का रे ते फार मोठे विद्वान असतील का, कोणी म्हणायचं ते फार मोठे ज्ञानी असतील का, कोणी म्हणायचं ते वेदाचे अध्ययन करणारे कोणी महात्मे असतील का. बरेचसे जण त्या ठिकाणी शंका कुशंका काढायचे आणि गजानन महाराजांच्या दर्शनाला यायचे. कोणी गजानन महाराजांचं भावभक्तीनं दर्शन घ्यायचे, कोणी गजानन महाराजांची फक्त कीर्ती ऐकून दर्शन घ्यायला येत होतं, कोणी गजानन महाराजांचा चमत्कार ऐकून गजानन महाराजांच्या दर्शनाला यायचे. गजानन महाराजांचंही चरित्र असंच होतं महाराज. गजानन महाराज काय सारखं बंकटलालजींच्या सदनामध्ये बसून राहायचं असं काही नाही. बंकटलालजींच्या सदनातून बाहेर निघले, शेगावला फिरता फिरता त्यांना असं काही नव्हतं की अचानक कोणाच्याही घरामध्ये प्रवेश करायचे आणि ज्याच्या घरामध्ये प्रवेश केला तिथंच बसायचे. कोणी म्हणलं देऊ का जेवायला तर मान हलवायचे, दिलं तर तितकंही खायचे, नाही तर एकच घास खायचे, नाही तर खातही नव्हते. हे गजानन महाराजांचं आगळं वेगळं जरासं चरित्र होतं. काही दिवस असेच गेले आणि गजानन महाराज ज्या बंकटलालजी म्हणजे भवानीराम अग्रवाल, भवानीराम अग्रवाल म्हणजे बंकटलालजींचे वडील, यांच्या घरी गजानन महाराज असताना यांच्याच शेजारी एक घर होतं, यांच्या जवळचं एक घर होतं, म्हणजे फार काही शेजारी नाही पण जवळ फारच. जानराव देशमुखांचं, आणि त्यांना एक व्याधी झालेली होती. बऱ्याच दिवसाचे जानराव देशमुख बिमार पडले होते आणि त्या बिमारीमुळे खाणं पिणं त्यांचं बंद झालं होतं, शक्तिहीन झाले होते. खूप प्रयत्न केले डॉक्टरनी वैद्यजींनी, पण शेवटी डॉक्टरांनी सुद्धा महाराज हात टेकले. आमचे दासगणू महाराज लिहित आहेत, आम्ही प्रयत्न केले अति परी यश ना आले तिळभरी, यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. शेवटचे दिवस आले आणि हे जर घरच्या लोकांना आता कळालं की घरचे लोक बाजेवर असलेल्या, पलंगावर असलेल्या, वर असलेल्या त्या व्यक्तीला कशावर टाकतात, खाली जमिनीवर टाकतात. आता जमिनीवर टाका म्हणतात, जमिनीवर टाका. मग डॉक्टरनी सुद्धा सल्ला दिला, कोणासाठी, जानराव देशमुखांसाठी. आता आम्ही खूप प्रयत्न केले पण आम्हाला नाही वाटत आता हे वाचतील म्हणून. आता तुम्ही काय करा, यांना घोंगड्यावर टाका. जे आप्तजन होते त्या सर्वांना फार त्या ठिकाणी महाराज दुःख झालं. काय नाही आम्ही प्रयत्न केले, डॉक्टरांना बोलवलं, वैद्यजींना बोलवलं, नवस सायास केले आणि आता यांच्यासाठी काय आपण केलं पाहिजे म्हणजे यांची तब्येत पुन्हा त्या ठिकाणी ठीक झाली पाहिजे आणि आमचे जानराव देशमुख पुन्हा निरोगी झाले पाहिजे. काय केलं पाहिजे या विचारात असताना कोणाला तरी आठवण झाली, अरे त्या बंकटलालजी अग्रवालांकडे कोणीतरी एक योगी महात्मा आला म्हणे, गजानन महाराज त्यांचं नाव आहे म्हणतात, त्यांच्या कृपा दृष्टीने सुद्धा कित्येक लोक बरे झाले. आपण जर त्यांच्या जवळ मदत मागायला गेलं तर जमेल का. म्हणून त्यांचे काही आप्त, जानराव देशमुखांचे काही जवळचे पाहुणे, त्यांच्या घरची काही मंडळी बंकटलालजींना भेटायला आली. बंकटलालजींनी त्यांना आपल्या बाबांना भेटायला सांगितलं आणि जेव्हा ती भवानीरामाकडे सगळेजण गेले, भवानीराम महाराज सज्जन होते आणि भवानीराम सज्जन होते म्हणूनच त्यांनी गजानन महाराजाला घरी नेलं. असं म्हटल्यापेक्षा गजानन महाराज भवानीरामाजींकडे गेले कारण की ते सज्जन होते म्हणून.
त्या गजानन महाराज कोणाकडे थोडी वास्तव्य करायला जाणार होते. सज्जन वृत्तीचे असणारे आमचे भवानीराम अग्रवाल यांच्याकडे विनंती केल्यानंतर भवानीराम अग्रवालांनी काय केलं, गजानन महाराजांचं चरण तीर्थ अमृत म्हणून एका पात्रामध्ये एका ग्लासमध्ये आलेल्या आप्तजनांना दिलं. आणि काय महाराज साक्षात्कार, त्या ग्लास मध्ये दिलेलं गजानन महाराजांचं चरण अमृत जानरावांना त्या ठिकाणी काही थेंब थेंब प्रयत्न पूर्वक पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. छातीत महाराज घर चालू झाली होती. श्वास घेत असताना सुद्धा जानराव देशमुखांच्या मुखातून घर असा आवाज येत होता. आता काही वेळा श्वास बंद होतो की काय असं वाटत होतं. पण महाराज जसं गजानन महाराजांचं चरण तीर्थ त्यांच्या मुखावाटे शरीरात जाऊ लागलं तसं जानराव देशमुखांची घर बंद झाली. जानराव देशमुखांच्या शरीरामध्ये शक्ती येऊ लागली. जानराव देशमुख आपल्या शरीरांची हालचाल करू लागले. जानराव देशमुख आता अन्न ग्रहण करू लागले. आणि काही दिवसामध्ये गजानन महाराजांच्या तीर्थ प्रसादामुळे जानराव देशमुख अगदी निरोगी झाले. गजानन महाराज की जय. ऐका बरं का, जानराव देशमुख त्या डॉक्टरांनी अगदी हात टेकले होते आणि सांगितलं होतं आता यांना खाली टाका. हा संतांचा प्रभाव आहे बरं, संतांचा प्रभाव. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला कथाभाग सगळ्यांना माहित आहे. मेलेले सच्चिदानंद बाबा आणि पत्नीला दिलेल्या आशीर्वादापोटी झाले निरोगी. का? संत चरण तीर्थाचा प्रभाव आहे, प्रभाव. ज्ञानोबरायांनी सच्चिदानंद बाबाकडे बघावं आणि तिरडीवर बांधून आणलेले सच्चिदानंद बाबा जसे झोपेत होते आणि झोपेतून माणूस उठावा तसे अलगद उठून बसावे. नवे ज्ञानोबरायांनी ओवी गावी आणि गायलेली ओवी लिहिण्याचं काम आमच्या सच्चिदानंद बाबांनी करावं. ही ताकद आहे महाराज संतांच्या चरण तीर्थामध्ये. मेले माणूस चित उठविला, मेले माणूस चित उठविला, मेले माणूस चित उठविला, मेले माणूस चित उठविला. वेळ काळा ते ग्रासील, वेळ काळा ते ग्रासील, वेळ काळा ते ग्रासील, वेळ काळा ते ग्रासील. कैसा वासुदेव बोलत कैसा वासुदेव बोलत मारा पोटी मायनी गेलं, मारा पोटी मायनी गेलं, मारा पोटी मायनी गेलं, मारा पोटी मायनी गेलं. मेले माणूस चित उठविलं, मेले माणूस चित उठविलं, मेले माणूस चित उठविलं, मेले माणूस चित उठविलं. मेरे काळाचे काच लगा हो कैसा वासुदेव बोलत बोलत, कैसा वासुदेव बोलत बोलत, कैसा वासुदेव बोलत बोलत. वेळ काळा ते ग्रासी लगा कैसा वासुदेव बोलत बोलत, कैसा वासुदेव बोलत बोलत, कैसा वासुदेव बोलत मेलेला माणूस उठवण्याची ताकद आमच्या संतांमध्ये आहे बरं. मग बरेचसे लोक अंतकरणात शंका उत्पन्न करतील. मग आता शेगाव मध्ये गजानन महाराज आलेले आहे. निरोगी माणसाला मेलेल्या मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या माणसाला त्यांनी निरोगी केलं. मग आता शेगाव मध्ये तर कोणीच मरणार नाही, सगळे अमर झाले का? असं नाही महाराज. जरी नेवासामध्ये सच्चिदानंद बाबा उठले असतील पण आळंदीमध्ये का होईना पुन्हा त्यांनी आपला देह ठेवलेलाच आहे. मृत्यूचे 3 प्रकार सांगितलेत महाराज. आधी भौतिक, आधी दैविक असे त्या ठिकाणी महाराज मृत्यूचे जवळजवळ 3 प्रकार आहेत. आध्यात्मिक 3 मृत्यूचे असे प्रकार त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि या 3 मृत्यूच्या प्रकाराचं चिंतन करत असताना जो आधी भौतिक मृत्यू आहे तो आधी भौतिक मृत्यू कशामुळे येतो तर त्याचं चिंतन करत असताना सांगितलेलं आहे तो कुपथ्यानी येतो.
आपल्याला काहीतरी पथ्य सांगितलेले असतात, आपण त्या पथ्याचं त्या ठिकाणी काळजी घेत नाही, मग आपल्याला व्याधी होते, व्याधी, आणि त्या व्याधीपोटी आपलं शरीर हे बिमार पडतं आणि आपल्याला काय होत असतं, मृत्यू येत असतो. आमके आमके काय झालेले आहेत, अल्पशा आजाराने त्यांना देवाज्ञा झालेली आहे. याला म्हणतात महाराज आधी भौतिक मृत्यू, आधी भौतिक मृत्यू. त्याच्यानंतर दुसरा मृत्यू सांगितलेला आहे आधी दैविक मृत्यू. हा जो आधी दैविक मृत्यू आहे हा निसर्गाच्या कोपामुळे येतो, निसर्गाच्या कोपामुळे. एखादी अंगावर वीजच पडली, पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी वाहूनच गेला, हवेच्या प्रभावानं काही त्या ठिकाणी विजा झाली, हे जे काही निसर्गाचे कोप असतात ना, या निसर्गाच्या कोपापासून जो मृत्यू होतो त्याला आधी दैविक अशा प्रकारे मृत्यू म्हटला जातो. आणि तिसरा मृत्यू त्या ठिकाणी सांगितलेला आहे महाराज आध्यात्मिक, आध्यात्मिक त्या ठिकाणी मृत्यू सांगितलेला आहे. अगोदर सांगितलेल्या दोन मृत्यू पासून तर काही कारणानिमित्त नवसायास करून साधू संतांच्या नजरेनी त्यांच्या शब्दांनी आपण जिवंत राहू शकतो, पण जीवनामध्ये एक वेळ अशी येत असते, ती वेळ असते महाराज आध्यात्मिक मृत्यूची. तेव्हा मात्र कितीही अट्टहास केले तर तो मृत्यू मात्र काय असतो, अटळ अशा प्रकारे त्या ठिकाणी असतो. आमचे दासगणू महाराज लिहित आहेत, मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्यानी न टळे देख, पहा अर्जुनाचा बालक कृष्ण समक्ष पडला रणी. ऐका बरं का, दोन प्रकारचे मृत्यू आहेत. तिच्यामध्ये भगवंत संत कृपा जर झाली तर तुम्ही आम्ही वाचू शकतो, पण एक प्रकारचा मृत्यू असा आहे त्या नशिबाची आपली जीवन रेखा संपली रे संपली, मग तिथे भगवंतही काही करणार नाहीत आणि तिथे संतही काही करणार नाहीत. अभिमन्यू रणांगणात पडला तेव्हा रणांगणावर भगवान श्रीकृष्ण उपस्थित असून सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी काही करू शकत नव्हते म्हटल्यापेक्षा त्यांनी काही केलं नाही. ते सगळे करू शकतात, पण एक वेळ अशी असते त्या वेळेला तो मृत्यूची वेळ त्या ठिकाणी ठरलेली असते आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी काही केल्या जाऊ शकत नाही. पण दोन संकट जे आहे, जे दोन मृत्यू आहे, त्या दोन मृत्यूपासून, त्या रोगापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला भगवंताची आणि संतांची साधना अशा प्रकारे त्या ठिकाणी करावी लागते. आता जानराव देशमुखांच्या अंगामध्ये ताकद आली आणि जानराव देशमुख निरोगी झाले. आणि कशामुळे झाले हे जानराव देशमुखांच्या जेव्हा लक्षात आलं, घाईघाईने जानराव देशमुख बंकटलालजींच्या सदनामध्ये गेले आणि समर्थ श्री गजानन महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं. महाराज, आज मी जिवंत तुमच्या पुढे दिसतोय, मी तुमचं दर्शन घ्यायला आलोय. कोणामुळं? ही सगळी कृपा तुमची आहे, ही सगळी कृपा तुमची आहे, तुमची आहे. तुम्ही होता म्हणून वाचलो, तुमच्या संतांचं चरण तीर्थ मला मिळालं म्हणून मी वाचलो, तुम्ही साधू माझ्या जीवनामध्ये आले म्हणून मी वाचलो. संत कोणाचंही, मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं, चरण कोणाचेही नसतात, ज्यांचं आचरण चांगलं त्यांचे असतात चरण. संत कोणालाही म्हणत नसतात, साधू कोणालाही म्हणत नसतात. साधू या शब्दाची व्याख्या माहित आहे का तुम्हाला? सा अधिक धू, सा म्हणजे सहा आणि धू म्हणजे धुणे. ज्यानं सहा विकार धुवून टाकलेले आहेत त्याला म्हणतात साधू. काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अहंकार आदी सहा विकार ज्यांनी आपल्या अंतःकरणातले धुवून टाकलेले आहेत, बाहेर काढून टाकलेले आहेत, त्याला म्हटलं जातं महाराज साधू, त्याला म्हटलं जातं साधू. कोणालाही त्या ठिकाणी साधू म्हटलं जात नाही. असे असणारे आमचे गजानन महाराज साधू, असे असणारे आमचे गजानन महाराज संत, असे असणारे आमचे गजानन महाराज योगी, असे असणारे आमचे गजानन महाराज समर्थ. म्हणून त्यांच्या चरणतीर्थामुळे आमच्या जानराव देशमुखांना निरोगी अवस्था प्राप्त झाली आणि त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार आहोत, याच्यासाठी एक मोठा भंडारा करणार आहोत. म्हणून आज तागायती प्रथा चालू आहे. आणि मग बंकटलालजींच्या सदनामध्ये एक फार मोठा त्या ठिकाणी जानराव देशमुखांनी काय केलेला आहे, भंडारा केलेला आहे, अन्नदान अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेला आहे. पण ऐका बरं का, या प्रसंगानंतर गजानन महाराजांनी जरासा विचार केला काय, आता या साक्षात्कारामुळं आपल्या मागे काही उपाधी लागू शकते, मग आपण काय केलं पाहिजे, जरासा कडकपणा ठेवला पाहिजे. आपण म्हणतो ना का हो,
गजानन महाराजांनी म्हणतात एका भक्ताला छत्रीनच मारलं. गजानन महाराज कोणाला तरी रागानच बोलले. गजानन महाराज कुठून तरी बोलता बोलता समोरच्या व्यक्तीकडून उठून निघूनच गेले. हे जे गजानन महाराजांचं जे कडकपण होतं ना, हे मुद्दाम गजानन महाराजांनी त्यांच्या जीवन चरित्रामध्ये आणलं होतं. मुद्दाम. गजानन महाराज काय रागी नव्हते, आणि ते जर रागीट असते तर ते संत होत नव्हते, ते समर्थ होत नव्हते, ते साधू होत नव्हते. का मग त्यांना तो राग होता, गजानन महाराजांचा जो कडकपणा होता तो मुद्दामून त्यांनी आणलेला होता. म्हणून त्या दिवसापासून काय केलं, किंमत राहत नाही महाराज नाही तर. अशामुळं किंमत राहत नाही. अति समतेत अवज्ञात नाही का. गावातले शिक्षक असू द्या, गावातले शिक्षक, मुलं म्हणतात ना जाऊ द्या ना, गावातलेच आहेत. 2 मुली आहेत, 2 मुली. एक मुलगी बाहेर गावी दिली आणि एक मुलगी गावातच दिली. आणि बाहेर गावचे जावई आले आणि मग सासरे बुवानं बाहेर गावचे जावई आले हे पाहिल्यावर गावातल्या जावई बुवाला आवाज दिला, अहो ऐकताय का, पाहुणे आले, जरा बकेट भरून पाणी घ्या बरं. का गावातला जावई आहे म्हणून अति समीपतेत अवज्ञा. ऐका बरं मी बोलतो कशा करताना. त्याच्यासाठी कुठं त्या परिस्थितीनुसारच वागणं फार गरजेचं असतं बरं का. आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज राऊत त्यांच्या मुखातलं वाक्य आहे. ते म्हणतात, लोकांचे मन ठेवण्यासाठी महाराजाला आपले शरीर खराब करावं लागतं. वाक्य कळलं का तुम्हाला? लोकांचे मन ठेवण्यासाठी, लोकांचे मन सांभाळण्यासाठी महाराजांना आपले शरीर खराब करावं लागतात. महाराज चला ना चहा प्यायला, बरं महाराज दिवसातून चहा तरी किती पिणार आहे? बरं एका घरी गेले आणि दुसऱ्या घरी नाही म्हटलं, त्या घरी तर बरे गेले तुम्ही, आणि आमच्या घरी यायला काय तुम्हाला काय झालं? अरे बाबा किती चहा पिणार. कधी कधी तर कथेच्या गावात गेल्यावर असं वाटतं कॅटलीच घेऊन जावं काय सोबत, नाही का. म्हणून मन ठेवावं लागतं हे आपल्यालाही माहिती आहे. म्हणून मी बोलतो कशा करताना, गजानन महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कडकपण का आणलं, त्यांनी असा स्वभाव आपला का बनवला, याची कारण मीमांसा सांगत असताना मी तुम्हाला चिंतन सांगतोय. आमचे दासगणू महाराज लिहित आहेत, त्या दिवसापासून आणू लागले अवसान, स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. शब्द बघा किती विरोधाभास वापरला आमच्या दासगुरु महाराजांनी. एकाच ओळीमध्ये 2 शब्द वापरले. एक शब्द वापरला स्वामी महाराज दयाघन. आमचे महाराज कसे आहेत? दयावान आहेत. पण हे दयावान असणारे महाराज कसे झाले? कडक झाले. पण त्या कडकाच्या अगोदर एक शब्द वापरला दासगणू महाराजांनी, कळता कडक झाले. पण कसे झाले? वरपांगी. वरून कडक झाले. मग त्यांनी एक उदाहरण दिलं, फणसाचं जर तुम्ही एखादं फळ पाहिलं असेल तर वरून ते महाराज टोचल्यासारखं वाटतं, वरून त्याला काटे असतात, पण आतला जो त्याचा गार असतो तो कसा असतो? फार मऊ असतो. उदाहरण दिलं नारळाचं. नारळाचा जो वरचा कवच असतं, ते नारळाचं वरचं कवच फार टणक असतं, पण आतली बाजू कशी असते? फार मृदू असते. अजून उदाहरण दिलं आमच्या दासगणू महाराजांचं नृसिंह अवताराचं. आमच्या भगवान विष्णूनं भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार घेतला. नृसिंह अवतार म्हणजे महाराज अर्धा जनावराचा आणि अर्धा मनुष्याचा होता. सिंहाचं मस्तक होतं, सिंहाचे नखे होते आणि अर्ध शरीर हे मानवाचं होतं. भगवान विष्णू स्तंभामधून प्रगट झाले, बुर्र 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 असा आवाज करू लागले. आणि जे वरदान हिरण्यकशिपूला दिलेलं होतं, माझा मृत्यू आत होऊ नये, माझा मृत्यू बाहेर होऊ नये, माझा मृत्यू खाली होऊ नये, माझा मृत्यू वर होऊ नये, माझा मृत्यू दिवसा होऊ नये, माझा मृत्यू रात्री होऊ नये, ना शस्त्रानं अन अस्त्रानं, ना माझा मृत्यू जनावरांकडून, ना माझा मृत्यू माणसाकडून, असे बरेचसे वरदान त्या हिरण्यकशिपूनं मागून घेतलेले होते. पण त्या वरदानाला छेद करत आमच्या भगवंतांनी नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकशिपूला मोक्ष प्रदान केला. पण मोक्ष प्रदान करून सुद्धा, आमच्या हिरण्यकशिपूला मारून सुद्धा आमच्या भगवंताचा राग शांत झाला नाही. रक्त पिलं म्हणतात महाराज. रक्त आतडे काढले गळ्यामध्ये टाकले आणि सिंहासनाजवळ जाऊन बसले. लाल मंद डोळे केलेले आहेत आमच्या नृसिंह भगवंतांनी. मुखातून सारख्या डरकाळ्या फोडतायत. बुर्र 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 बुर्र. कोणाची हिंमत होत नव्हती जवळ काय. आता तिन्ही लोक जळून जातात की काय, तिन्ही लोक भस्म होतात की काय, भूकंप येतो की काय, सुनामी येतो की काय, याची भीती महाराज सगळ्या देवांना वाटू लागली. काय करावं? देवाला शांत केलं पाहिजे,
देवाला शांत केलं पाहिजे. ब्रह्मदेवानं 2 पायऱ्या चढल्या आणि ब्रह्मदेव येतानी भगवान नृसिंहाने पाहिलं, गुर्रकून आवाज केला. भगवान ब्रह्मदेव वापस गेले. हिम्मत झाली नाही. इंद्रदेव गेले. रागामध्ये आवाज केला नृसिंह भगवंतानी. सगळ्यांनी प्रयत्न केला, जमलं नाही. सगळेजण लक्ष्मी मातेजवळ गेले. असं म्हणतात, नवरा माझ्या मुठीत दगड पत्नीच्या मुठीत असतो. मग तुम्ही जर असं जवळून समजून सांगून बघा. म्हणे सांगितलं असतं, पण हे रूप आम्ही आमच्या मालकाचं मी पहिल्यांदाच पाहिलंय. माझा थरका बुलडाय. पण आता तुम्ही म्हणताय, तुम्ही प्रयत्न करते त्यांना शांत करण्याचे. ब्रह्मदेवाला 2 पायऱ्या चढू दिल्या होत्या, इंद्रदेवाला 3 पायऱ्या चढू दिलेल्या होत्या, आणि आमच्या लक्ष्मी मातेला जर असं जवळ 4 पायऱ्या चढू दिल्या. लक्ष्मी मातेला वाटते जमते वाटतं, पण जमते वाटतं म्हणल्या बरोबर लक्ष्मी माता 4 पायऱ्या चढून वर आली. लगेच डरकाळी आमच्या भगवंतांनी फोडली. लक्ष्मी माता पुन्हा वापस आल्या. नाही बाबा, आमची हिंमतच नाही आमच्या मालका पुढे जायची. मग ज्याच्यासाठी अवतार घेतला त्याला पाठवा. कोणाला? भक्त प्रल्हादाला. जिथं ब्रह्मदेव जाऊ शकले नाही, जिथं इंद्रदेव जाऊ शकले नाही, जिथं स्वतः पत्नी लक्ष्मी माता जाऊ शकली नाही, त्या लेकराचं काय? पण ती लेकरू महाराज घाबरलं नाही. भक्त प्रल्हाद पायऱ्या चढून वर गेला आणि भगवंताजवळ गेल्यानंतर भगवंतानी प्रेमाच्या नजरेने त्या भक्त प्रल्हादाकडे पाहिलं. त्याला मांडीवर उचलून घेतलं आणि ती योनी, ते शरीर अर्धवट सिंहाचा असल्यामुळे जीवीनं प्रेम करण्यासाठी आमच्या भक्त प्रल्हादाचा चेहरा भगवंत चाटू लागले. पत्नी सुद्धा घाबरली, पण आमचे भक्त प्रल्हाद घाबरले का? नाही. कितीही कडकपण आमच्या गजानन महाराजांना आणू द्या, पण गजानन महाराजांचे भक्त गजानन महाराजांपासून दूर गेले नाही. कारण की भक्तांसाठी ते कडकपणा नव्हता. कुठेही महाराज तुम्ही आता काय वारीला जाणारे, तीर्थयात्रेला जाणारे, भगवंताला जाणारे काय एकच असतात का? ते जुने लोक म्हणतात यात्रेला जाणारे 3 प्रकारचे लोक असतात. हौसे, गौसे, नवसे. काही हौसानं जातात, काही नवसानं जातात, काही गवसतील म्हणून जातात, नाही का? हे 3 प्रकारचे लोक असतात. म्हणून आधी काही त्या नास्तिक मंडळीसाठी गजानन महाराजांनी विचार केला, आपण काय केलं पाहिजे? कडकपण आपल्या जीवनामध्ये जरासं आणलं पाहिजे. पण आणू द्या किती कडकपण आणतात ते, शेवटी गजानन महाराजांचे भक्त असते. अरे वाघिणीच्या पोटी जन्माला आलेले तिचे लेकरं, ती वाघिणी म्हणून तिला काय घाबरतात का? नाहीच घाबरत. तिच्याच पोट्यावर उड्या मारतात ते लेकरं, वाघिणीच्या पोट्यावर उड्या मारतात का? कारण की ती त्यांची आईच आहे. मग गजानन महाराजांना जर असं कडकपण आणलं म्हणजे आम्ही काय त्यांचा त्याग करणार का? नाही. बाळा भाऊला छत्रीनं मारलं, जा तिथं थांबू नको, पण बाळा भाऊनं गजानन महाराजांचा त्याग केला नाही. सोडू वाटत नव्हतं हो कोणाला सोडू वाटत नव्हतं. पितांबराला सांगितलं, जा निघून जा, थांबू नको माझ्या जवळ. ढसा पितांबर महाराज रडू लागले. हो नका ना महाराज, मला तुमच्यापासून दूर करू नका, मला तुमच्यापासून दूर करू. म्हणून ऐका ना, कडकपण होतं महाराजांचं, पण ते कडकपण कशासाठी होतं? तर त्यांना कळालं होतं, जे साधू असतात ना, या साधूंना अशा उपाध्या आवडत नाहीत महाराज. ह्या उपाध्या आवडत नाहीत. तुम्हा आम्हाला आहेत की स्तुती आपल्याला आवडत असते, आपला केलेला सत्कार आपल्याला त्या ठिकाणी आवडत असतो, आपली केलेली स्तुती आपल्याला आवडत असते. पण साधूंना ह्या कोणत्याही त्या ठिकाणी उपाध्या आवडत नाहीत. उपाध्या आवडत नाहीत. आणि उपाधी जर आवडली असती साधू संतांना, आमच्या गजानन महाराजांना ही जर उपाधी आवडली असती, तर गजानन महाराजांनी एक माळी विठोबा घाटोळ नावाचा शेगावला राहणारा